टेन्शन को मारो गोली, कारण इडियोम्स आणि फ्रेजेसची अजून एक नवीन ट्रिक आली. इडियोम अँड फ्रेजेस इंग्लिश मधला एक असा घटक जो अक्षरशः खूप विद्यार्थ्यांचा डोकेदुखी ठरतो. मात्र तुमची डोकेदुखी थोडी ने फार कमी होणार आहे, कारण ज्या पद्धतीने यापूर्वी आपण इडियोम अँड फ्रेजेसच्या ट्रिक्स पाहिलेल्या आहेत तशाच आपण आणखी काही ट्रिक्स पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅक्झिमम वर्ड्स जे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे आपण 500+ वोकॅब्युलरीचं टार्गेट ठेवलेलं आहे, इडियोम अँड फ्रेजेसचं टार्गेट ठेवलेलं आहे, त्याच्यामधले आज आपले 100 वर्ड्स जे आहेत ते कंप्लीट होणार आहेत. सो बोरिंगला इंटरेस्टिंग आणि डिफिकल्टला इझी बनवूयात. चला वॉरियर्स, इंग्लिश वोकॅब्युलरी शिकूयात. Hello warriors, this is Supriya and you're watching Warrior Supriya YouTube channel where future warriors will be made. So आजच्या लेक्चर मध्ये आपण आणखी काही वोकॅब्युलरी शिकणार आहोत आणि त्याच पद्धतीने की एकदा तो वर्ड पाहिला की तो तुमच्या लक्षात राहील. अगदी 5 सेकंड्स मध्ये तुम्ही कुठलीही इडियोम आणि फ्रेज जी आहे ती लक्षात ठेवू शकाल. सो आजच्या लेक्चर मध्ये जर आपण पाहिलं तर पहिली जी इडियोम आहे ती आहे टेक आफ्टर. टेक आफ्टरचं मिनिंग काय असतं तर टू रिसेंबल. तुम्ही ट्विन्स पाहिलेत का, जुळी मुलं पाहिलेत का, ते किती एकसारखे दिसतात ना, सेम टू सेम. सो टेक आफ्टर म्हणजे काय असतं, सेम टू सेम. टेक आफ्टर सेम टू सेम असं म्हणत राहायचं. टेक आफ्टर सेम टू सेम म्हणजेच टू रिसेंबल म्हणजे एकसारखे दिसणे. ज्यावेळेला दोन गोष्टी एकसारख्या असतात, सारख्या सारख्या दिसत असतात, त्यावेळेला आपण टेक आफ्टर ही जी इडियोम आहे ती यूज करत असतो. मग बऱ्याचदा आपण म्हणतो की ही टेक्स आफ्टर हिज फादर. मग आपल्याला वाटतं की अरे ही टेक्स आफ्टर हिज फादर म्हणजे तो त्याच्या वडिलांनंतर घेतो का, काय घेतो, तो त्याच्या वडिलांसारखा दिसतो. ठीक आहे. ही रिसेंबल्स हिज फादर. रिसेंबल नंतर सुद्धा कुठलंही प्रिपोजिशन येत नाही. हा एक ग्रामरचा रूल आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा. म्हणजे ही रिसेंबल्स टू हिज फादर असा नाही येत. ठीक आहे. रिसेंबल्स नंतर प्रिपोजिशन येत नाही. सो टू रिसेंबल म्हणजे सेम टू सेम दिसणं. टेक आफ्टर म्हणजे सेम टू सेम दिसणं. ठीक आहे, सारखं दिसणं या अर्थाने ते वापरलं जातं. सो लक्षात कसं ठेवाल, टेक आफ्टर सेम टू सेम, टेक आफ्टर सेम टू सेम 2-3 वेळा म्हणा, पाठ होऊन जाईल. द नेक्स्ट इडियोम आहे बार्टर सिस्टम. हे तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वस्तू विनिमय पद्धत. वस्तू विनिमय पद्धत जी पहिल्या काळामध्ये असायची. म्हणजे त्यावेळेला पैशांवरती व्यवहार नाही चालायचे की तुम्हाला साखर पाहिजे तर तुम्ही 1 किलो साखर द्याल आणि त्याच्या बदल्यात तुम्ही 40-45 रुपये घ्याल, असं नव्हतं. त्यावेळेला काय असायचं की एक वस्तू दिली जायची आणि दुसरी वस्तू घेतली जायची. सो ती जी सिस्टम होती त्याला म्हटलं जातं बार्टर सिस्टम. काय म्हटलं जातं, बार्टर सिस्टम. हा शब्द लक्षात ठेवा. ट्रेड बाय एक्सचेंजिंग वन कमोडिटी फॉर अदर. एक वस्तू द्यायची आणि त्याच्या बदल्यात दुसरी घ्यायची, वस्तू विनिमय पद्धत, त्याला म्हटलं जातं बार्टर सिस्टम. इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे थ्रू फायर अँड वॉटर. आता हे खूप वेळा म्हटलं जातं इश्क नहीं आसान, ये इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए, आग का दरिया है और तैर के जाना है. तैर के जाना है, ठहर के नहीं, तैर के जाना है. सो हे स्पर्धा परीक्षा नाही है आसान काम. असं समजा की आग का दर्या आहे आणि तुम्हाला पोहून पोहून जायचं आहे. सो आग का दर्या काय असतं, आगीचा दर्या कसा असेल, थ्रू द फायर अँड वॉटर म्हणजे आगीतनं पण जायचं आणि पाण्यातून पण जायचं. म्हणजेच काय असेल, थ्रू एनी काइंड ऑफ सफरिंग. कुठल्याही परिस्थितीमधून, कुठल्याही म्हणजे वाटेल त्या संकटाला तोंड देऊन ज्यावेळेला आपण जातो त्याचा अर्थ असतो थ्रू फायर अँड वॉटर. मग ज्यावेळेला तुमचं सिलेक्शन होईल आणि तुम्ही तुमचं स्पीच देत असाल, भाषण देत असाल, त्यावेळेला तुम्ही सांगाल की तुम्ही थ्रू फायर अँड वॉटर आलेले आहात इथपर्यंत. म्हणजे कुठलीही परिस्थिती असेल, वाटेल ते संकट आले तरी त्याला तोंड देऊन तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले आहात. ठीक आहे. सो इथे मी पाण्यावरती आग असं एक चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे. आग का दरिया है, पार करना है उसको. नेक्स्ट आहे थ्रू हॉट अँड कोल्ड. आता पहा, थंडी पण आहे आणि गरमी पण आहे. हे तुम्ही खूप वेळा ना थंडीच्या दिवसात अनुभवलं असेल. अशी कंडिशन होते की थंडी पण वाजत असते आणि पांघरून घेतलं तर गरम पण होत असतं. मग बरेच लोक काय करतात, अर्ध्या अंगावरती पांघरून घेतात, अर्ध्या अंगावरती घेत नाहीत. सो हॉट अँड कोल्ड म्हणजे काय असतं, हॉट अँड कोल्ड म्हणजे थंडी आणि गरमी एकसाथ असतं का, नाही. इन एनी कंडिशन, इन एनी कंडिशन म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आत्ता जे आपण पाहिलं होतं ना
थ्रू फायर अँड वॉटर. इथे आहे की जे पण संकट येईल त्या संकटाला तोंड देणं. आणि ज्यावेळेला आपण असं म्हणतोय थ्रू हॉट अँड कोल्ड, म्हणजे कुठलीही परिस्थिती असली तरी त्याच्यामध्ये टिकून राहणं किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये. थ्रू हॉट अँड कोल्ड म्हणजे इन एनी कंडिशन. इथे दिसतं तुम्हाला हे हॉट आहे आणि दिस इज कोल्ड. नेक्स्ट आहे द प्रिन्स ऑफ डार्कनेस. डार्कनेसचा प्रिन्स कोण असतो? अंधेरे का राजा. ते एक शक्तिमान म्हणून जी सिरियल यायची जी आपली फार फेवरेट होती, त्या शक्तिमानमध्ये होता ना तो अंधेरा कायम रहे तो वाला. सो अंधेरे का राजा कोण असतो? सेटन. म्हणजे ना जे ख्रिश्चन लोक असतात त्यांच्यामध्ये ही एक कन्सेप्ट आहे ज्याला म्हटलं जातं शैतान. सैतान किंवा शैतान. तुम्ही जर बायबल वगैरे वाचलं असेल किंवा तुम्ही जर ऐकत असाल तर तुम्ही हे खूप वेळा ऐकलं असेल की शैतान, मग तो माणसामध्येही असू शकतो या पद्धतीने. सो इथे मी त्याचं एक पिक्चर दिलेलं आहे. हा आहे शैतान. ठीक आहे. द प्रिन्स ऑफ डार्कनेस, शैतान, अंधेरे का राजा. नेक्स्ट आहे थ्रू थिक अँड थिन. आता पहा अगेन आता ज्या आपण इडियम फ्रेजेस पाहतोय ना, कालच्या लेक्चरमध्ये जसं आपण पाहिलं की त्या कंडिशन्सवरती किंवा परिस्थितीशी निगडीत होत्या, तशाच इथे सुद्धा आहेत. म्हणजे आता सुरुवातीला आपण पाहिलं थ्रू फायर अँड वॉटर, देन आपण पाहिलं थ्रू हॉट अँड कोल्ड, त्याच्यानंतर आता आले थिक अँड थिन. थिक अँड थिन म्हणजे काय? आता इथे 2 मुले आहेत आणि हे ऑब्स्टेकल जे आहेत, अडथळे जे आहेत ते पार करतात. तुम्ही जर तुम्ही कधी फिजिकलची तयारी केली असेल, ग्राउंडची तयारी केली असेल, तर तुम्ही ऑब्स्टेकल जे असतात, ऑब्स्टेकल रेस वगैरे तुम्हाला माहिती असेल. मग त्याच्यामधले काही ऑब्स्टेकल कसे असतात? थिक असतात, जाड जाड, आणि काही थिन असतात, छोटे छोटे असतात. सो थिक अँड थिन ते लक्षात ठेवण्यासाठी सांगते मी. थ्रू एव्हरी ऑब्स्टेकल, प्रत्येक ऑब्स्टेकलमधून प्रत्येक अडथळा पार करून जाणं, प्रत्येक संकटातून पुढे जाणं म्हणजेच काय? थ्रू थिक अँड थिन. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं टू अँड फ्रो. टू अँड फ्रो म्हणजे काय? बॅकवर्ड्स अँड फॉरवर्ड्स म्हणजे ये जा करणे, इकडून तिकडे जाणे. हा पेंड्युलम पहा, हा इकडून इकडे जाईल, देन इकडून इकडे जाईल, परत इकडून इकडे जाईल, परत इकडून इकडे जाईल. म्हणजेच काय? टू अँड फ्रो. टू अँड फ्रो. ठीक आहे. सो टू अँड फ्रो म्हणजे बॅकवर्ड अँड फॉरवर्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू बी अ रोलिंग स्टोन. आता पहा जर समजा असा उतार असेल आणि इकडून जर एक दगड असा सुटला, एक किंवा अनेक दगड, तर ते दगड काय करतील? असे घरंगळत जातील, रोल करतील, रोल करत जातील, ते म्हणजे घरंगळत जातील. सो रोलिंग स्टोन, एखादी व्यक्ती, टू बी अ रोलिंग स्टोन, एखादी व्यक्ती जर रोलिंग स्टोन बनत असेल तर ती काय करत असेल? ती फार चंचल असेल. म्हणजे ती तिची जागा बदलत असेल सतत, तिची नोकरी बदलत असेल, तिचा व्यवसाय बदलत असेल. सो अशा ज्या चंचल व्यक्ती असतात त्यांच्यासाठी हे वापरलं जातं टू बी ऑलवेज शिफ्टिंग अबाउट, टू बी अ रोलिंग स्टोन. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे टू टर्न अ डीफ इयर टू. डीफ म्हणजे असतं बहिरा, बहिरेपण. ठीक आहे. मग आता जर आपण एखाद्या गोष्टीच्या बाबतीत डीफ इयर होत असेल सॉरी तर त्याचं मिनिंग काय असतं? म्हणजे आपण म्हणतो ना की काना डोळा कर, किंवा एका कानाने एक दुसऱ्या कानाने सोडून दे, कान बंद कर, कानावरती हात ठेवून घे. म्हणजेच काय? टू डिसरिगार्ड, म्हणजेच एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं, एखाद्या गोष्टीला इग्नोर करणं, निग्लेक्ट करणं, या अर्थाने वापरलं जातं टू टर्न अ डीफ इयर टू. डीफ लक्षात ठेवा शब्द, मग तुम्हाला कळेल की म्हणजे बहिरेपणा म्हणजे काय. बहिरेपणाचं म्हणजे काय? मी एक व्हिडिओ पण अपलोड केला होता, बहिरे बना. जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय तर बहिरे बना, कारण तुम्हाला मागे खेचणारे, तुम्हाला डिमोटिवेट करणारे, तुम्ही पुढे जाऊ नये याच्यासाठी तुमचं खच्चीकरण करणारे खूप आवाज तुमच्या कानावरती येत असतात. म्हणून जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर बहिरे बना. हा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता. सो टू टर्न अ डीफ इयर टू म्हणजेच टू डिसरिगार्ड, हा शब्द पण लक्षात ठेवा, म्हणजेच इग्नोर करणं, निग्लेक्ट करणं, दुर्लक्ष करणं. नेक्स्ट आहे टू ऍड अ फ्युएल टू फ्लेम्स. आता फ्लेम्स किंवा इथे फायर पण वर्ड दिला जातो. ठीक आहे. टू ऍड अ फायर, टू ऍड फ्युएल टू फायर म्हणजे काय? आता इथे एवढी आग लागली आणि इकडे पेट्रोल सोडायला सुरुवात आहे, म्हणजे काय होईल? आगीत तेल ओतणे म्हटलं जातं ना. जे एखादं भांडण सुरू आहे आणखी पेटवून द्यायचं, किंवा एखादं भांडण मिटायला लागले परत पेटवून द्यायचं. टू प्रोव्हाइड फ्रेश कॉज फॉर अँगर, एखादं फ्रेश रिझन द्यायचं कशासाठी? रागासाठी, भांडणासाठी, भांडणं पेटवणं, एखाद्याला जास्त भडकावणं. मराठीत आगीत तेल ओतणे. सो इथे आगीत तेल ओतलं जाते. ऍड फ्युएल म्हणजे काय असतं? इंधन. फ्लेम म्हणजे काय असते? फ्लेम, ती वात जी असते ती. आणि फायर म्हणजे आग. नेक्स्ट आहे टू बी ॲट डॅगर्स ड्रॉन विथ. डॅगर्स ड्रॉन म्हणजे काय असतं माहिती का? की एखाद्याचे असे कट्टर शत्रू असणं, एखाद्याशी शत्रुत्व असणं. सो डॅगर्स ड्रॉन असं म्हटलं जातं त्याला. डॅगर्स ड्रॉन इतकंच विचारलं जातं. टू बी ॲट डॅगर्स ड्रॉन विथ असं इतकं नाही विचारलं जात. कधी कधी फक्त डॅगर्स ड्रॉन
इतकंच विचारलं जातं. तर लक्षात ठेवा टू बी एनिमीज. इथं पाहता हे दोन लोक हसत हसत तर बोलतात ऍक्च्युली हे, पण यांचा जर चेहरा पाहिला बॅक साईडला तर त्यांना किती असा राग आला एकमेकांचा, किती असं सगळं शत्रुत्व मनात ठेवलं त्यांनी, फक्त चेहऱ्यावरती असे पण मनामध्ये असे. सो दॅट इज टू बी एनिमीज, टू बी ॲट डॅगर्स ड्रॉन विथ. नेक्स्ट आहे टू बी इन हॉट वॉटर. काल मी तुम्हाला फेकलं होतं डीप वॉटरमध्ये, बरोबर. आज मी तुम्हाला जर असं उकळत्या पाण्यात बसवलं तर त्याचं मिनिंग काय होईल, तुम्ही खूप जास्त ट्रबलमध्ये असाल. सो टू बी इन ट्रबल. इथे पाय बिचारा लेकरू म्हणजे खालून जाळेवरती पातेलं ठेवलं आणि त्याच्यात बसवलं त्याला उकळणाऱ्या पाण्यात. टू बी इन हॉट वॉटर, गरम पाण्यामध्ये बसवणं म्हणजे काय, टू बी इन ट्रबल. सो कधी जर तुम्ही ट्रबलमध्ये असाल, त्रासात असाल तर असं म्हणू शकता आय एम इन हॉट वॉटर, किंवा आय एम इन डीप वॉटर, डिफिकल्टीजमध्येच असताना सुद्धा. टू बी इन डोलड्रम. सो आता पहा ते सॉन्ग आहे ना, डोला रे डोला रे डोला रे डोला. दोघी हिरोईन आहेत. मग इतकं सगळं होतं ड्रामा की मग तो हिरो पण आणि हिरोईन पण डिप्रेशनमध्ये जातात. सो डोल ड्रम, ड्रम घेऊन कोणी जर डोलायला लागलं तर काय समजायचं, तो डिप्रेशनमध्ये गेलाय. ठीक आहे. किंवा ड्रममध्ये तुम्हाला जर असं एखाद्या ड्रममध्ये बंद केलं आणि जर तुम्हाला असं हे केलं म्हणजे डोलायला लावलं तर ड्रमला, तर तुम्ही किती त्रास होईल तुम्हाला, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल. सो टू बी डिप्रेस्ड. ठीक आहे. डोल ड्रम, डोला रे डोला. आणि त्याच्यातलं दुसरं सॉन्ग आहे ना मार डाला, मग ते डिप्रेशनवरती आहे असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो टू बी इन डोल ड्रम, ड्रम डोलतोय किंवा ड्रम काय म्हणायचं त्याला, ढोल ढोल नाही, ढोल जो आहे, ड्रम जो आहे, ड्रम तो डोलतोय म्हणजे काय, तुम्ही डिप्रेस्ड आहात. डोला रे डोला लक्षात ठेवा, लक्षात राहून जाईल. देन आहे टू बी ॲट इज. आता ही मुलगी पहा किती मस्त अशी पडली तिच्या त्या ह्याच्यावरती, बेड टाईप आहे ते, ऍक्च्युली बेड पण नाही, ती बडीवाली उशी आहे. उशी नाही, काय म्हणतात त्याला, ते बसायचं जे हे असतं ते काउच और समथिंग, त्याच्यावरती आहे. सो तिला कसं असं कम्फर्टेबल वाटते. आपण आपल्या जागी आपल्या घरी म्हणजे आपण जिथे राहतो तिथे आपण कशा कम्फर्टेबल असतो. सो टू बी ॲट इज म्हणजे काय, कम्फर्टेबल. आपल्याला इझी कुठली गोष्ट वाटते, जिथे आपण कम्फर्टेबल असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंग्लिश नाही बोलता येते तर तिथे तुम्ही कम्फर्टेबल असाल का, नाही. पण तुम्हाला तुमच्या मातृभाषेत, तुमच्या बोलीभाषेत तुम्ही जसे बोलता त्या टोनमध्ये बोलायला सांगितलं देन तुमच्यासाठी ते इझी असेल. सो इझीला आपण काय केलं, टू बी ॲट इज म्हणजेच टू बी कम्फर्टेबल, तुम्ही एकदम कम्फर्टेबल असाल त्याच्यामध्ये. द नेक्स्ट आहे टू बी बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. खूपच क्यूट होता हा फोटो म्हणून मी घेतला. जर एखादा मराठीमध्ये पण असं म्हटलं जातं की तो तर काय चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय. मग चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात म्हणजे काय करतात, तर अर्थात एखादा श्रीमंत फॅमिलीमध्ये जन्माला येणं. वेल्दी फॅमिलीमध्ये जर एखादा बाळ जन्माला येत असेल, एखादी व्यक्ती जन्माला येत असेल तर म्हटलं जातं की तो तोंडामध्ये सिल्वर स्पून, चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे. सिल्वर म्हणजे चांदी, स्पून म्हणजे चमचा. सो चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणं म्हणजे काय, वेल्दी फॅमिलीमध्ये, वेल्दी म्हणजे श्रीमंत फॅमिली, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, अशा फॅमिलीमध्ये जन्माला येणं. नेक्स्ट आहे टू बी शॉर्ट टेम्पर्ड. शॉर्ट टेम्पर आपण हे खूप वेळा ऐकतो. शॉर्ट टेम्पर म्हणजे ज्याला लगेच राग येतो. एखादी व्यक्ती अशी की म्हणून नाकाच्या शेंड्यावरती राग आहे. कधी कधी म्हटलं जातं नाकाला तर शेंडा पण नाही, पण राग कुठून येतो काय माहित. सो ते असतात शॉर्ट टेम्पर्ड, ज्यांना लगेच राग येतो. टू गेट अँग्री क्विकली, टू गेट अँग्री क्विकली. काल आपण पाहिलं होतं हॉट ब्लड, इन अ हॉट ब्लड. हॉट ब्लड म्हणजे काय होतं मग, राग, इन अँगर. नेक्स्ट आहे टू बी टेकन अ बॅक. आता समजा मी अशी उभी आहे किंवा तुम्ही असे उभे आहात, सडनली तुमची एखादी मैत्रीण आली, मुलगी असेल तर मैत्रीण, मुलगा असेल तर मित्र, किंवा तुमचे आई वडील, तुमची बहीण, भाऊ कोणी आलं आणि तुम्हाला पाठीमागून एकदम असे डोळे वगैरे पकडले आणि ओळखभर म्हटलं आणि तुम्ही नंतर असे डोळे उघडून पाहिले आणि तुम्ही मला अरे दीदी तू, आपल्याला सरप्राईज मिळतं. ठीक आहे. सो टेकन अ बॅक. आता हे ऍक्च्युली अ बॅक, टेकन अ बॅक म्हणजे सरप्राईज करणं असतं. पण मी हे पाठीमागून वगैरे का सांगितलं, कारण आपण ना आहोत मराठी बॅकग्राऊंडची मुलं, आमच्या शब्दाने लक्षात राहत. सो बॅकवरून लक्षात ठेवा, पाठीमागून कोणीतरी आलेलं आहे. सो टेकन अ बॅक म्हणजे काय, टू बी सरप्राइज्ड, एखादं आश्चर्यचकित होणं, आश्चर्याचा धक्का बसणं. टू बी टेकन अ बॅक. ठीक आहे. नेक्स्ट आहे टू बिल्ड कॅसल्स इन द एअर. कॅसल्स म्हणजे असतात महाल. कुठे बांधायचे आहेत, एअरमध्ये. हवेत महाल बांधणे, हवेत मनोरे बांधणे म्हणजे काय, असं हवेत आपण बंगला बांधू शकतो का,
कसं शक्य आहे? त्याला काहीतरी पाया लागेल, जमीन लागेल. सो टू फॉर्म इमॅजिनरी स्कीम्स, असे काहीतरी हवेत मनोरे बांधणे, अशा काहीतरी काल्पनिक गोष्टी करणं, काहीतरी अशा गोष्टी. काल आपण पिजन्स मिल्क पाहिलं होतं. पिजन्स मिल्क कबुतराचं दूध असतं का कुठे? नाही, ती काल्पनिक गोष्ट झाली ना, इमॅजिनरी थिंग झाली. तसंच टू बिल्ड कॅसल्स इन एअर म्हणजे हवेत मनोरे बांधणे. टू फॉर्म इमॅजिनरी स्कीम्स, अशा काल्पनिक गोष्टी ज्या आहेत, काल्पनिक योजना ज्या आहेत त्या आखणं. नेक्स्ट आहे टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स. आता पहा, इथे ही एक कॅन्डल आहे. आता ही जर मेणबत्ती तुम्ही अशी दोन्ही बाजूंनी जर पेटवत असाल तर काय होणार आहे? उजेड तर ती तेवढाच देते, पण ती संपत चालली आहे पटकन, बरोबर आहे, लवकर लवकर संपत चालली आहे. बऱ्याचदा काय होतं ना, आपण अशा काही गोष्टी करत असतो जिथे आपली फक्त एनर्जी वेस्ट होत असते. आपली फक्त आपण काय करत असतो? एनर्जी वाया घालवत असतो. आपली जी शक्ती आहे तिचा अपव्यय करत असतो. त्यावेळेला हे वापरलं जातं टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स. हे ऍक्च्युली दुसऱ्या अर्थाने पण वापरलं जातं. एक्स्ट्रा वॅगंट हा एक शब्द आहे ज्याला आपण उधळ्या म्हणतो. म्हणजे काही लोक असतात की खूप खर्च करतात, खूप जास्त. उधळ्या हा मराठीतला शब्द आहे, त्याला विरुद्धार्थी कंजूस हा शब्द आहे. सो जो माणूस खूप जास्त पैसे उधळतो, म्हणजे आता त्याच्याकडे कॅन्डल अरे बाबा आहे ना, जपून वापरणं, असं दोन्हीकडून काय पेटवतो इकडून इकडून, म्हणजे काय ते उधळणं. किंवा काही लोक शक्तीचा अपव्यय पण करतात, दोन्ही अर्थाने वापरली जाते. आणि मग बऱ्याचदा काय होतं ना, तुम्ही एक्झामची तयारी करताय, आपल्याला माहित नसतं, वोकॅबलरी अशी पण करता येते, आणि आपण काय करतो मग, हा मला वोकॅबलरी पाठ होत नाही, पुढे पाठ मागे सपाठ चालू असतं, नाही तरी पण मला नाही लेक्चर बघायचं, मला वाचतच बसायचंय, मग मी 10 वेळा वाचेन वोकॅबलरी. ठीक आहे बाबा, वाचली, अरे माझं सगळं पाठ झालं. 4 दिवसांनी विचारलं, अरे नाही आठवत आहे मला, माझं ते बॅकग्राऊंडच नाही, तर मला कसं आठवेल? मला काही ना काहीतरी असं करावं लागेल की माझ्या लक्षात राहील. मग काय करायचं? इथे यायचं आणि लेक्चर पाहायचं, मग लक्षात राहून जातं. ठीक आहे. सो टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स म्हणजे काय? टू एक्झॉट वन्स एनर्जी, म्हणजे शक्तीचा अपव्यय करणे. त्याच्यानंतर टू बीट अबाउट द बुश. आता पहा, हे दोघं जण भांडतायत, ह्यांना एकमेकांचा राग आलाय, हे एकमेकांना मारायचं ठेवून कुठे करतात, या झाडाच्या बाजूला दुसरीकडेच मारत बसलेत. म्हणजेच काय, आपल्याला जे सांगायचं आहे, आपल्याला जे बोलायचं आहे ते राहतं बाजूला, मूळ मुद्दा जो आहे, मूळ विषय जो आहे तो राहतो बाजूला, आणि तिसरंच बोलत बसायचं. सो टू टॉक इररिलेव्हंट म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही मला विचारते की मॅम वोकॅबलरी कशी लक्षात ठेवायची, नाही लक्षात येते, आणि मी तुम्हाला काय सांगते, अरे ते आत्ता आहे ना, ही एक्झाम येणार आहे, त्याचे फॉर्म भरायचे आहेत, आणि मग तू असं कर, इतिहासचं लेक्चर बघ, विज्ञानचं लेक्चर बघ. तुम्ही मला विचारते वोकॅबलरी बद्दल, म्हणजे मी जे बोलते ते इररिलेव्हंट आहे, बरोबर. दॅट इज बीटिंग अबाउट द बुश. बीटिंग अबाउट द बुश किंवा बीटिंग अराउंड द बुश असं पण म्हटलं जातं त्याला. ठीक आहे. सो इररिलेव्हंट बोलणं. मग तुम्ही जे मला विचारते वोकॅबलरी कशी पाठ करायची, त्याचं उत्तर काय असेल? जे इररिलेव्हंट नसेल ते असेल की इथे यायचं वॉरियर सुप्रिया युट्यूब चॅनलवरती आणि लेक्चर पाहायचं, लक्षात राहून जाईल. द नेक्स्ट आहे टू बेल द कॅट. अभि, आता हा आहे रॅट, हा उंदीर आहे. उंदीर आणि मांजराची फार चांगली मैत्री असते, आपल्याला माहिती आहे, फार चांगले फ्रेंड्स असतात ते. फक्त वाटच पाहत असतं मांजर की कधी माझा मित्र माझ्या जवळ येतो आणि मी कधी त्याला फस्त करतोय. सो जर एखाद्या उंदराला सांगितलं की जा आणि मांजराच्या गळ्यामध्ये बेल बांध, बेल म्हणजे ही घंटी बांध, तर हे त्याच्यासाठी काय असेल? एक मोठी रिस्क असेल. सो टू बेल द कॅट, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, असं मराठीत म्हटलं जातं. म्हणजेच टू फेस अ रिस्क. आणि हा रॅट मात्र असा वॉरियर आहे, तो म्हणतो यस मी जाणार, आय विल बेल द कॅट. सो टू फेस अ रिस्क म्हणजेच काय? बेल द कॅट. नेक्स्ट आहे टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. इथे आहे ट्रम्पेट, आणि आपण आपलीच ट्रम्पेट वाजवायची, म्हणजेच काय? मी अशी आहे, मी तशी आहे, मी किती छान आहे, मी किती हुशार आहे, आणि बरंच काय 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 असं स्वतःबद्दल सांगत बसायचं. दॅट इज टू ब्लो वन्स ट्रम्पेट, टू प्रेज वन सेल्फ, स्वतःचं कौतुक करणं. तसं कधी कधी गरजेचं पण असतं, करायला पाहिजे, कारण दुनियेकडून अपेक्षा नाही ठेवायची. आपण स्वतःचं कौतुक केले की आपल्याला करायला थोडासा उत्साह येतो, पण ज्यावेळेला ते अति होतं, एक्स्ट्रीम लेवलला जातं, मग ते बोरिंग वाटायला लागतं. सो दॅट इज टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे टू प्रेज वन सेल्फ. प्रेज म्हणजे कौतुक करणे, स्वतःचंच कौतुक करणे. नेक्स्ट आहे टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. आता हे बघा, मम्मा दूध सांडलं म्हणून रडायला लागले. आता सांडलंय ना ते, आता रडून काही फायदा आहे का? देअर इज नो यूज ऑफ इट, त्याचा काहीच फायदा नाहीये. टू इंडल्ज इन युजलेस रिग्रेट म्हणजे एखादी चूक करायची, ती घटना घडून गेल्यानंतर विनाकारण त्याचा पश्चाताप करायचा, म्हणजे त्या गोष्टीवरती पश्चाताप करणं किंवा त्या गोष्टीवरती विचार करणं,
निरर्थक आहे, फक्त वेस्ट ऑफ टाइम आहे. सो सांडलेल्या दुधावरती रडणं, टू क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे काय, टू इंडल्ज इन युजलेस रिग्रेट्स. एखादी युजलेस रिग्रेट म्हणजे पश्चाताप असतो, एखाद्या अशा निरर्थक गोष्टीवरती पश्चाताप करत बसणं किंवा दुःख व्यक्त करत बसणं, शोक व्यक्त करणं. नेक्स्ट आहे टू कट अ सॉरी फिगर. टू कट अ सॉरी फिगर म्हणजे काय, आता पहा, हा बॉस आहे आणि हा नवीन माणूस आलाय कामाला. बॉसने याला काहीतरी काम सांगितलं. काय सांगितलं की एक कागद दिला, त्याच्यावरती एक फिगर, एक आकृती होती आणि त्याला सांगितलं की व्यवस्थित कट करून आण. आता याला ते कटच नाही करता आलं, याच्याकडून वाकडं तिकडं झालं. हा आला आणि बॉसला म्हणतोय, बॉस सॉरी, मी ती फिगर कट नाही करू शकलो. मग बॉसवरती त्याचं इम्प्रेशन कसं पडेल, खराब पडेल ना. पुअर म्हणजे एकदम खराब इम्प्रेशन पडेल, टू मेक अ पुअर इम्प्रेशन. मग हा माणूस याच्यावरती खूप खराब असं इम्प्रेशन पाडतोय. हे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की टू कट अ सॉरी फिगर म्हणजे काय असतं, टू मेक अ पुअर इम्प्रेशन. म्हणजे याला एक फिगर कट करायला सांगितली, याला ते जमलं नाही, त्याने वाकडे तिकडे केलं आणि तो येऊन सॉरी म्हणतोय. म्हणजे काय झालं, त्याचं पुअर इम्प्रेशन पडलं, खराब इम्प्रेशन पडलं. सो टू कट अ सॉरी फिगर म्हणजे टू मेक अ पुअर इम्प्रेशन. देन नेक्स्ट आहे टू कट नो आईस. आता तुम्हाला सांगितलं एक कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बर्फ दिलाय आणि तो बर्फ असा फ्रीजरमध्येच ठेवला आणि तुम्हाला सांगितलं त्याला टच न करता त्याला कट करून दाखवा. आता तुम्हाला तो नाही करता आला, म्हणजेच काय, तुम्ही इम्प्रेस करायला फेल झालात. तुम्ही इम्प्रेस करू शकला नाही तर, किंवा त्या आईसला तुम्ही टचच नाही करत आहात, तो फ्रीजरमध्येच आहे, तर त्याच्यावरती काय परिणाम होईल का, नाही. सो झिरो इफेक्ट असं पण तुम्ही म्हणू शकता. टू फेल टू इम्प्रेस ऑर नो इफेक्ट म्हणजे टू कट नो आईस. मी कुठलाच आईस कट नाही केला तर तो आहे तसाच राहिला, म्हणजे त्याच्यावरती परिणामच नाही झाला, तुम्ही इम्प्रेसच नाही करू शकले. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्या 100 इडियम अँड फ्रेजेस झालेले आहेत आणि ऑलमोस्ट तुमच्या 80+ तरी लक्षात राहिल्या असतील, 80+ तरी राहिल्याच असतील. ठीक आहे. मग वरच्या ज्या 20 आहेत ना, ज्या तुम्हाला विसरल्यासारख्या वाटतात, त्या परत एकदा रिवाईज करा. आत्ता ज्या आज आपण घेतल्या त्या रिवाईज करूयात पटकन. येस, याचं रिव्हिजनचं मी लिहिलंच नाही. ठीक आहे, आपण पहिल्यापासून रिवाईज करूयात, ज्या आजच्या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत त्या क्विकली रिवाईज करूयात, म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात राहायला इझी जातं. ठीक आहे. 76 पासून होतं. टेक आफ्टर म्हणजे टू रिसेंबल, सेम टू सेम दिसणं, टेक आफ्टर सेम टू सेम. देन बार्टर सिस्टीम, जी पहिल्या काळात होती, वस्तू विनिमय पद्धत, जिथे की ट्रेड बाय एक्सचेंजिंग वन कमोडिटी फॉर अदर, एक गोष्ट द्यायची आणि त्याच्या बदल्यात दुसरी गोष्ट घ्यायची. देन थ्रू फायर अँड वॉटर, आग का दर्या, थ्रू एनी काइंड ऑफ सफरिंग म्हणजे कोणत्याही परिस्थितीला, संकटाला तोंड देणे. त्याच्यानंतर थ्रू हॉट अँड कोल्ड, हीच जी आहे ना इडियम, टू थ्रू हीट अँड कोल्ड असं पण दिलं जातं, हॉट अँड कोल्ड असं पण दिलं जातं. सो इन एनी कंडिशन, हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा, हॉट आणि हीट. त्याच्यानंतर द प्रिन्स ऑफ डार्कनेस, डार्कनेसचा राजकुमार म्हणजे अंधेरे का राजा, कोण असतो, सैतान. त्याच्यानंतर थ्रू थिक अँड थिन म्हणजे एव्हरी ऑब्स्टॅकल, प्रत्येक अडथळा पार करून. त्याच्यानंतर टू अँड फ्रो, पेंड्युलम, टू अँड फ्रो पेंड्युलम. त्याच्यानंतर टू बी अ रोलिंग स्टोन, एखादी व्यक्ती रोलिंग स्टोन आहे, घरंगळणारा दगड आहे, म्हणजे काय, ती व्यक्ती एका जागेवरती स्थिर नाही, टू बी ऑलवेज शिफ्टिंग अबाउट. देन नेक्स्ट आहे टू टर्न अ डिफ इयर टू, ऐकायचंच नाही म्हणजे दुर्लक्ष करायचं, तुम्ही आत्ता करू नका तसं. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे टू ऍड फ्युएल टू फ्लेम्स ऑर फायर, फायरमध्ये फ्युएल ऍड करणं म्हणजे आगीत तेल ओतणं. टू प्रोव्हाइड फ्रेश कॉज फॉर अँगर. नेक्स्ट आहे टू बी ॲट डॅगर्स ड्रॉन, डॅगर्स ड्रॉन म्हणजे एनिमी असणं, शत्रुत्व असणं. देन टू बी इन हॉट वॉटर, हॉट वॉटरमध्ये तुम्हाला ठेवलं म्हणजे टू बी इन ट्रबल. नेक्स्ट आहे टू बी इन डोलड्रम्स, ड्रम मध्ये टाकून डोला करतोय, कशामुळे, डिप्रेशन आलंय, सो टू बी डिप्रेस्ड. देन टू बी ॲट इज, इझी आहे एखादी गोष्ट तुमच्यासाठी तर तुम्ही तिथे कशा असता, कम्फर्टेबल असता. देन टू बी बॉर्न विथ सिल्वर स्पून, चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणं, टू बॉर्न इन वेल्दी फॅमिली. देन टू बी शॉर्ट टेम्पर्ड, शॉर्ट टेम्पर्ड म्हणजे लगेच रागाला जाणार, टू गेट अँग्री क्विकली. देन नेक्स्ट आहे टू बी टेकन अ बॅक, पाठीमागून येऊन कोणीतरी तुम्हाला असं सरप्राईज दिलंय, तुम्ही कसे व्हाल, टू बी सरप्राइज्ड. देन टू बिल्ड कॅसल्स इन द एअर, हवेमध्ये मनोरे बांधणे, हवेत बंगला बांधणं, टू फॉर्म इमॅजिनरी स्कीम्स. द नेक्स्ट आहे टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स, दोन्हीकडून कॅन्डल हे करताय, तर शक्तीचा अपव्यय करताय, टू एक्झॉस्ट वन्स एनर्जी. नेक्स्ट आहे टू बीट अबाउट द बुश,
मुद्दा सोडायचा नाही, दुसरंच काहीतरी बोलायचं. टू टॉक इररेलेव्हंट. टू बेल द कॅट, हा वाला रॅट काय म्हणत होता, मी जातो आणि त्या मांजराच्या गळ्यात घंटी बांधतो. म्हणजे काय, ही इज टेकिंग अ रिस्क, ही इज फेसिंग अ रिस्क, टू फेस अ रिस्क. नेक्स्ट आहे टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, आपलीच तुतारी वाजवत बसायचं. टू प्रेज वन सेल्फ. नेक्स्ट टू क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, सांडलेल्या दुधावरती रडून काय फायदा आहे, देर इज नो यूज ऑफ इट. टू इंडल्ज इन युजलेस रिग्रेट्स. टू कट अ सॉरी फिगर, सांगितलं मी की तो पहिलाच दिवस आहे, त्याला फिगर कट करायला सांगितली, नाही जमलं तो सॉरी म्हणतोय, म्हणजे त्याचं इम्प्रेशन कसं पडलं, पुअर इम्प्रेशन. टू मेक अ पुअर इम्प्रेशन. अँड द लास्ट वन 100 वाली होती टू कट नो आईस, म्हणजे टू फेल टू इम्प्रेस किंवा कुठल्याही प्रकारचा परिणाम न होणं, म्हणजे टू कट नो आईस. आय होप तुम्हाला हे वोकॅबलरीचं सेशन आवडलं असेल, समजलं असेल, तुम्ही एन्जॉय केलं असेल आणि वोकॅबलरी लक्षात पण राहिली असेल. आता जे आपण ऑलरेडी 100 वर्ड्स झालेले आहेत आपले, तर तुमचं काम आहे की तुम्ही जाऊन चेक कराल त्या 100 पैकी किती तुमच्या लक्षात राहिलेत आणि मला कमेंटमध्ये सांगाल सुद्धा की मॅम जवळपास इतके वर्ड्स माझ्या लक्षात राहिलेत आणि जे माझे विसरले ते मी रिवाईज करेन, असं प्रॉमिस पण करायचं आहे. सो मी तुमच्या कमेंटची वाट पाहते आणि मी अजून एकदा सांगते की तुमचा फीडबॅक हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कारण तुमच्या फीडबॅकनीच मला असं एनर्जी येते किंवा मला वाटतं की हां चला करावा, कारण मुलांना त्याचा फायदा होतो. सो तुमचा फीडबॅक येत असेल, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर पुढचे लेक्चर पण कंटिन्यू होतील. फीडबॅक द्या. लेक्चर जर खरंच युजफुल वाटत असेल, वोकॅबलरी लर्न करायला इझी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तर सांगात. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही मे बी आधीपासून चॅनलवरती आहात पण थोडी कंजूसी करत आहात सबस्क्राईब करायला, तर सबस्क्राईब करा, कंजूस बनू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे नेक्स्ट लेक्चरचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला लवकरच मिळेल. ठीक आहे. सो पुढच्या सेशनमध्ये भेटूयात. आज आपण सक्सेसफुली 100 वर्ड्स कंप्लीट केलेले आहेत. पुढचे जे 400 राहिलेले आहेत ते सुद्धा आपण लवकर कंप्लीट करणार आहोत. बाय बाय. थँक्यू.